आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राइब करायला विसरू नका। निसर्ग सौंदर्याने संपन्न कर्जत तालुका आता पर्यटनाच्या दृष्टीने आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे। यामुळे कर्जतचे पर्यटन झपाट्याने वाढत आहे। शनिवार रविवार मोठ्या प्रमाणावर पर्यटक कर्जतमध्ये येत असतात। मात्र अपुऱ्या सुविधांमुळे वाढती वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरावस्था आणि अकार्यक्षम यंत्रणांमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत। मात्र या समस्येकडे आता आमदार महेंद्र थोरवे यांनी गांभीर्याने लक्ष दिलं असून या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेतलाय। आज तहसीलदार धनंजय जाधव यांच्या दालनात आमदार थोरवे यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष बैठक पार पडली। यामध्ये नगर परिषदेचे मुख्याधिकारी, MSRDC, पोलीस यंत्रणा, सार्वजनिक बांधकाम विभाग यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते। यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांनी अधिकाऱ्यांची चांगली झाडाझडती घेत त्वरित रस्ते दुरुस्ती, वाहतूक कोंडी, रस्त्यांची बॅरिगेडिंग या उपाययोजना राबवण्याचे निर्देश दिलेत। यावेळी बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांनी शहरातील प्रमुख समस्या जाणून घेत कर्जत 4 फाटा येथे तात्काळ सिग्नल यंत्रणा बसवण्याचे आदेश दिलेत। त्यामुळे वाहतूक नियंत्रणासाठी हे महत्त्वाचे ठरणार आहे। या ठिकाणी साहेब आपल्याला सिग्नल यंत्रणा कशी आपल्याला घेता येईल या संदर्भात आपण तात्काळ तशी आपण शिवसाहेब या संदर्भात तसा प्रस्ताव आपण तयार करावा आणि कर्जत 4 फाट्यावरती आपल्याला सिग्नल यंत्रणा जर आपण उभी करू शकलो तर आपल्याला अधिक सोयीस्कर या ठिकाणी। मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांनी देखील यासाठी पुढाकार घेत सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून लवकरात लवकर 4 फाटा येथे सिग्नल यंत्रणा सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्यात। तसेच श्रीराम पूल, 4 फाटा आणि छत्रपती संभाजी महाराज स्मारक या परिसरात कायमस्वरूपी पोलीस यंत्रणा उपलब्ध करण्यात येण्याच्या सूचना आमदार महेंद्र थोरवे यांनी यावेळी दिल्यात। सेवालाल नगर ते श्रीराम पूल आणि पुढे प्रति पंढरपूर आळंदी या मार्गावर तात्काळ बॅरिगेडिंगची व्यवस्था करण्यात यावी असं देखील यावेळी सुचवण्यात आलं, जेणेकरून व्यस्त वाहतुकीच्या वेळी बेशिस्त वाहन चालकांमुळे वाहतूक कोंडी होणार नाही। दरम्यान आज बैठकीत या संदर्भात चर्चा होताच तात्काळ याची अंमलबजावणी नगर परिषदेकडून व पोलीस प्रशासनाकडून करण्यात आली आहे। दहिवली येथील संभाजी महाराज स्मारक या ठिकाणी बॅरिगेडिंग करण्यात आली आहे। त्यामुळे वाहनांना आता शिस्त येणार आहे। कडाव मार्गे येणाऱ्या गाड्या ज्या अगोदर सरळ जात होत्या त्यांना आता सर्कल मारून जावे लागणार आहे। त्यामुळे कर्जतकडून दहिवलीकडे जाणाऱ्या आणि मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या यांना व्यवस्थित आणि सुटसुटीत रस्ता पार करता येणार आहे। त्यामुळे आता श्रीराम पुलावर होणारी वाहतूक कोंडी निश्चितच कमी होईल यात शंका नाही। यावेळी माजी नगरसेवक संकेत भासे व त्यांचे सहकारी तसेच कर्जतचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले स्वतः उपस्थित राहिले होते। दरम्यान शनिवार व रविवारच्या दिवशी मोठ्या जड वाहनांना श्रीराम पूल मार्ग टाळून या वाहनांची वाहतूक नेरळ बायपास मार्गे वळवण्यात यावी यासाठी देखील आता प्रयत्न सुरू झालेत, जेणेकरून मोठ्या वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी कमी होईल। तसेच या दिवशी जड वाहनांना कसेळे किंवा त्या परिसरात थांबून मग 2 ते 3 तासांनी सोडण्यात येईल का याची देखील चर्चा यावेळी झाली। त्यामुळे वाहतुकीचा भार मोठ्या प्रमाणावर कमी होण्यास मदत होणार आहे। अशा देखील उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी वाहतूक विभागाला देण्यात आल्या। श्रीराम पूल मार्गे कर्जत बायपास साठी आपल्याला मगाशी आता दीपकजींनी सांगितलं की जसं कर्जतकडे आता मुरबाड रस्ता याच्यातून येणारे मोठ्या ज्या गाड्या आहेत या संदर्भात सुद्धा आपल्याला याला बायपास जर करता आलं कडावरून तो मार्ग जसा मगाशी आता साहेबांनी या ठिकाणी सांगितलेला आहे की हा मार्ग अशा पद्धतीने आपल्याला जर डायव्हर्ट करता आला तर त्याच्यामध्ये आपल्याला त्या साईडने पूर्णपणे जर मोठ्या गाड्या जर आपण त्या ठिकाणी ट्रक असतील मोठ्या गाड्यांची वाहने जर त्या ठिकाणी फिरवली तर श्रीराम पुलावरची होणारे ट्रॅफिक त्या ठिकाणी कमी होईल। 4 फाट्यावर आपल्याला तो मार्ग त्या बाजूने आपल्याला त्या ठिकाणी फिरवता येईल। याच्यावर सुद्धा आपण उपाययोजना मागच्या वेळेला मी परवा तुम्हाला सांगितलं होतं की तिथे तुम्ही कडावला तिथे बॅरिगेट लावून त्या ठिकाणी ती वाहनं त्या पद्धतीने शुक्रवार शनिवार किंवा 2 ते 3 तासामध्ये साहेब तसं जर आपण एखादं काढलं तर आपल्याला ती वाहनं कुठेतरी 2-3 तास तरी आपल्याला त्या ठिकाणी होल्ड करता येतील। सायंकाळी जाणारी रविवारची फार मोठी गर्दी असते, शनिवारची असते, तर त्या संदर्भात आपण तशी उपाययोजना त्या ठिकाणी करावी। यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांनी वाहतुकीचे नियम पाळत नसलेल्या व अति उत्साही नागरिकांवर तात्काळ दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना देखील पोलिसांना दिल्यात। तसेच कारवाई करताना तो कोण आहे हे न पाहता
माझा नातेवाईक जरी असला तरी त्याने नियम मोडला असेल तर त्याच्यावर कारवाई करा, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्यात। त्यामुळे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांची यापुढे खैर नसणार आहे। होतं काय होतंय, प्रत्येक वेळेला एखाद्याची गाडीवर कारवाई करायला गेलो तो आमदाराला फोन करतो, माझी गाडी अडवली, आणि मग त्या ठिकाणी आमदारांना फोन लावून दिला जातो। अरे पण मग आपणच त्या गोष्टीचा बदल करा ना, आपण चुका करू नका। गाड्या तुम्ही पुढे जाऊन बाजारात ठेवून लावताय, आता पूर्वीसारखं कर्जत राहिलेलं नाही। तुम्ही कर्जतचे डिसिप्लिन फॉलो केले पाहिजे तर अधिकारी वर्ग त्या ठिकाणी काम करायला। आपण जाऊन जर त्या पद्धतीने कशाही चुकीच्या पद्धतीने गाड्या लावायच्या, मग मी पदाधिकारी आहे आणि मग फोन मला बरेचसे फोन असे येतात, हो तर कारवाई करायला पोलीस गेले का घ्या आमदारांशी बोला। मला माहितीच नव्हतं कार्यकर्ता फोन उचलला तो राजेश, फोन उचलला का तो डायरेक्ट सांगत नाही मला 2 मिनिट थांबा यांच्याशी बोला, कोणाशी बोला तर बघा जातो पोलिसांशी बोला। ही परिस्थिती आणून ठेवतात कार्यकर्ते तिथे, तर ते सुद्धा होता कामा नये। आपण म्हणजे मी सांगेल तर माझा मुलगा जरी असेल तर जरी चुकीच्या पद्धतीने असेल तर कारवाई झाली पाहिजे, मग बाकी लोक सुधारतील। ह्या पद्धतीने आपण गेलो तरच त्या ठिकाणी आपल्याला कर्जतला व्यवस्थितपणे करता येईल। दरम्यान यावेळी MSRDCच्या अधिकाऱ्यांवर आमदार महेंद्र थोरवे चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळालं। कर्जत मुरबाड रस्ता असेल, कशिळे बाजारपेठ असेल, वंजारवाडी फाटा तसेच कर्जत खोपोली मार्गावरील वर्णे आणि गोदरेज गृहनिर्माण प्रकल्पाजवळ रस्त्यांची अक्षरशः चालन झाली आहे। या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहन चालक त्रस्त असून अपघात देखील होत आहेत। मात्र प्रशासन याकडे लक्ष देत नसल्यामुळे आमदार महेंद्र थोरवेंनी MSRDCच्या अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरत तात्काळ रस्त्यांची डागडुजी व दुरुस्ती करण्याचे आदेश दिलेत। अस्तित्वातले आज कोण बंद करायला येतात झोपत असेल तर त्यांना पोलीस कारवाई करतील। तुम्ही रस्ते करून घ्या बघू, अजिबात ते चालता कामा नये, ते येतील ना त्यांना पैसे। आणि तुम्ही जाऊन बघा साहेब, पोलीस डिपार्टमेंटने जाऊन पाहावं, आजही ते डांबरी रस्ते आहेत। डांबरी रस्ते कधी पूर्वीपासूनच डांबरी रस्ते आहेत, तुम्ही रस्ते बनवायला घेतल्याने आडवे आले। अस्तित्वातले रस्ते कोणीही बंद करू शकत नाही। तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही सांगा, मी स्वतः येऊन उभा राहतो, पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी उभी राहतो, तुम्ही काम तर करा। अरे पाऊस उघडला उन्हाळ्यापासून सांगतो, चपलेने मारायला पाहिजे तुम्हाला, आम्ही लोकांना फेस करायचं का? मी सारखं सारखं ऐकणार नाही, मी तर लास्ट वॉर्निंग देऊन सांगतो, उभे राहून काम करून घ्या। आम्हाला फेस करावं लागतं, रोज लोक शिवाय देतात। माझी आमदार ऐकतात, आम्ही ऐकतोय, आम्हाला लोक सरकार फेस करायला लागतं ना सरकार म्हणून, तुम्ही सांगून ऐकतच नाही। प्रॉब्लेम काय, सरकार पैसे देते तुम्हाला, सगळ्या गोष्टी देते, आता पण बंदोबस्ताची काळजी करू नका। मी आणि गरड साहेब मागच्या वेळेस सांगितलं वापर तिथे दाखवते केली, 8 दिवसात पुन्हा जाऊन बघा काय परिस्थिती आहे, की जाता की नाही। अरे मग करा ना, मागच्या वेळेला पण सांगितलं तेव्हा पण डांबरीकरण झालं असतं, केलं असतं तर तुमच्यामुळे सगळे प्रॉब्लेम तयार झाले। दरम्यान आजच्या बैठकीचे परिणाम तात्काळ सुरू झाले असून उर्वरित उपाययोजना करण्यासाठी संबंधित यंत्रणांना विशिष्ट वेळ मर्यादाही ठरवण्यात आली आहे। त्यामुळे आता या निर्णयांची अंमलबजावणी किती दिवसात होते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल।